अबे जा रे जा चारे तू रान बायला जा रे जा चारे तू रान शाहीर साहेब, विनाशकारी विपरीत बुद्धी जेव्हा माणसाच्या शरीरात शिरते, समजलं का? विपरीत बुद्धी असून वेगळ्या त्या बुद्धीचा वेगळा वापर करतो. विपरीत बुद्धी जेव्हा माणसाच्या शरीरात शिरते तेव्हा त्याचे जीवनचक्र ऑटोमॅटिक उलटे घुमून आणि तेज बुद्धी शिरी घुमू द्या. बरं, तेज बुद्धी शिरी घुमू द्या. म्हणून विनाशकारी विपरीत बुद्धी जेव्हा माणसाच्या शरीरात शिरते तेव्हा त्याचे जीवनचक्र ऑटोमॅटिक उलटे घुमते. ऑटोमॅटिक उलटे घुमते आणि शरीराला सव्वाशेर भेटला का त्याची मस्ती जागच्या जागी जिरते. भीष्म पितामह माय बापा हो, भीष्म पितामह. कसं आहे, महाभारताचं युद्ध झालं तुम्हाला माहित आहे, कौरव आणि पांडवाचं. बरोबर आहे. कशासाठी झालं ते सर्वांना माहित असेल, नाही का? पण कौरवाचा सेनापती भीष्म पितामह याला इच्छित मरण होतं. बरोबर आहे. द्रोणाचार्य, कृपाचार्य सर्व मोठे मोठे सुरवीर कौरवाच्या बाजूने होते, परंतु पांडवाच्या बाजूने कोणीच नाही, कोणीच नाही. आणि फक्त अर्जुन, भीम, नकुल, सहदेव आणि युधिष्ठिर. बरोबर आहे माय बाप हो. आणि फक्त प्रवचन सांगणारा श्रीकृष्ण भगवंत म्हणे, अर्जुना तूही मर्द आहे, खरीच गोष्ट खरी आहे, तुझ्यासारखा धनुर्धारी नाही होता कर्ण, पण तोही त्याच्या बाजूने आहे. त्याच्या गुरुवाने घात केला नसता तर त्याची बरोबरी आपल्याला कर्ण अशी झाली, कर्ण नसतं झाली. म्हणून आपल्याला सेनापती हरवायच्या, सेनापतीला आपल्याला बंद करायच्या. भीष्म पितामह जर आपला काबू झाला तर कौरव जितले, पांडव जितले. तर म्हणे आता ह्या असा तर काही ऐकणार नाही, कृष्णाची कला ह्या काही असं ऐकणार नाही म्हणे. तर एक काम करा, याले घमंड आहे म्हणे स्वतःच्या मर्दांगीच्या, तर याच्या सामने मर्दाले मर्द उभा नाही करायचा, तर याच्या सामने करायचा म्हणे छक्का उभा. श्रीखंडी नावाचा छक्का उभा केला सेनापती म्हणून. आणि ज्यावेळेस युद्ध झालं, युद्ध मचण्याची वेळ आली, सेनापती लागले आपापल्या निशाण्यावर. भीष्म पितामहाची नजर पडली त्या श्रीखंडीवर नजर पडली आणि त्यावेळेस तो प्रश्न उद्भवला, अबे का करशील रे म्हणे तू? अबे तो तू पक्का छक्का निमतायला दिसून राहिला जानबे. रानबायलाच्या कामात काही तर मर्दाचे काम आहे आणि मर्दाच्या लढत तू आलास काय? तो म्हणे आलो तुला बारीक कराले. मला का बारीक करशील बे म्हणे? बारीक करासाठी माझ्यासाठी मर्द लागेल म्हणे. अजून कुठाय तो अर्जुन, कुठाय तो भीम, कुठाय तेवढे मर्द? अबे माझ्या प्रश्नामध्ये त्याला खतम करायचं नाही करायचं, पण कमीत कमी माझ्या सामने मर्द तर उभे करते म्हणे. हा रानबाईला उभे केलं म्हणून तो चावरा बावरा झाला. भीष्म पितामह म्हणे, जा रे जा, काय करशील माझ्या, काय बिघडवशील? आज पक्का दिसते छक्का, तू निमतायल्या जा रे जा तू रानबाईल्या. कारण मर्द युद्ध करणं फक्त मर्द मावड्याला शोभते आणि तुझ्यासारख्या छक्क्याला फक्त साडी चोळी शोभते. बरोबर आहे, चोळी शोभते. तुला सांगतो खरं, तू ऐक बरं, कारण मर्दाच्या लढाया मी पाहिल्या आणि जा रे तू रानबाईल्या. म्हणून मला युद्ध करायचं, मी त्याच्याबरोबर करीन, तू इथून चालला जा. म्हणून तो भीष्म पितामह काय म्हणतो श्रीखंडीला, काय म्हणतो ऐका, सांगा.
कोठे गेला अर्जुन नाही दिसला अर्जुन कोठे गेला अर्जुन कितीक ठिकाणी त्याच्या जागा पाहिल्या कितीक ठिकाणी अशा जागा पाहिल्या अशा त्याच्या ठिकाणच्या जागा पाहिल्या मी तर तो कोणत्याही ठिकाणी तो युद्ध करू शकते तो अर्जुन पाहिजे आपल्याला त्याबरोबर नाही करायचं मला युद्ध म्हणून बेचारे जा अबे जा रे तू रांडवायला जा रे तू रांडवायला मैंने तुझे हीरा मोती तू तो मट्टी का ढेला निकला सोचा था मैंने तुझे हीरा मोती तू तो मट्टी का ढेला निकला अरे मुझे जाना था कार मोटर से लेकिन तू म्युनिसिपालिटी का ठेला निकला मुझे लेना था शेपंगुर अच्छा बावरता है कसे मुझे लेना था शेपंगुर लेकिन तू भूसावड़ का केला निकला मैंने सोचा था है मेरी लड़ाई मर्दों से अबे तू तो हिजड़ों का मेला निकला त्या संग युद्ध करू त्या संग युद्ध करू माहे बाप हो पण कृष्णाला कळलं म्हणे आपल्याला भीष्म पितामह गंधर्वाचे आहे त्यांना युद्ध फक्त तो मर्दा संघ करू शकते त्यानं काही युद्ध केलं नाही आणि श्रीखंडीनं सुस्ती काही केली नाही ठेवून दिल्या चालवले पण यांना आपला अवजार खाली ठेवून दिलं अवजार खाली ठेवून दिलं बाप हो पण त्याला गर्व होता पण हे भीष्म पिताला बंद करण्याची हे जे विचारधारा होती ते कोणाची होती कोणाची काय म्हणतो सांगा बरं कवी ज्ञानेश्वर कसं सांगू सगळ्याच गोष्ट आहे मने कवी ज्ञानेश्वर तुम्हा सांगतो खरोखर अरे शास्त्राच्या गोष्टी मी पाहिल्या शास्त्राच्या गोष्टी मी गायल्या माझ्या घरचं नाही गायल्या माय बाप काय माझ्या घरचं आहे का नाही म्हणते मी काय करू आणि सांगणं हे सत्य लोकांना वाटतं हे असं कोण आलं की लोकांना समक्ष शिकवासाठी पण लोक उलटच पकडतात अर्थ कृष्णानं त्या बायाच्या साड्या उचलून आणल्या तर कृष्णानं त्या गवळणी बिना कप्प्यानं पाहिल्या ना तर तेच प्रथा राहिली असती ना हो बरोबर माणसानं बाया त्याच गंगेत ना आले पण त्याचा अर्थ नाही समजला
कृष्णानं द्रौपदीची साडी सोडली तर साडी पुरवलं. आता आई बहिणीची अत्याचार होणार तर कुठं झोपला. माझे मा पण तू काऊन कोपलास. तू बी मर्द आहेस ना. तुला कृष्ण चाटून राहिला, तुला राम चाटून राहिला, तू का करतस. तुला 10-5 दिलं तर तू तर घरात घुसतस. घरात घुसतस. जाऊ दे म्हणते मी नाही पाहिलं. थोडे असून भोकणा बनतस नाही का. अरे म्हणून म्हणायचे आहे, म्हणून म्हणायचे आहे की म्हणायचे आहे की कोणाला आता कोणाला माणूस म्हणावं आणि कोणाला काय. कोणाला माणूस म्हणावं कोणाला काय. अरे आई बहिणी आमच्या डोळ्यासमोर लुटल्या जातात. हे मानवा जरा डोळं खोलून पाय. अरे तेच तुझी बहीण तर तेच तुझी माय. तेच तुझी बहीण तर तेच तुझी माय. अबे माणूस की विकलास का. जरा डोळे उघडून पाय. कृष्ण आठवते ते वाटवते तुम्ही का करता नाही का. त्यांना तसं केलं यानं असं केलं ना आम्ही नाही का. डोळ्यासामने भाऊ पैशाच्या सामने सर्व विकलं रे देवा करत नाही का. पैशाच्या सामने म्हणून म्हणते कोणा कळली नाही दादा आता कृष्णाची माव. भीष्म मारण्याचा रचला होता डाव. कवी ज्ञानेश्वर सांगते खरोखर आणि शास्त्राच्या गोष्टी मी गायल्या. म्हणून म्हणतो अरे जहा रे जा रे तू रांड बायला. साहेब एक तुमच्यासाठी एक माया अनुभवात नवीन आलेली कल्पना आहे. मी जाता जाता ऐकणारच आहोत. तुम्हाला ते कल्पना सांगायची आहे लोकांच्या सामने. कल्पना सांगायची आहे. अनुभवाचं गाणं आहे. ऐक काय म्हणतो आहे. काय बाबा हे पुराणी तर्ज आहे. अरे सुनो मिया हम है दीवाना. हम पे मरते हो दिल कैसे माने. 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 सच सच बताओ ना डोलो. अरे सच सच बताओ ना डोलो. सजन रे झूठ मत बोलो. 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 सुनो मिया तुम्हारे दीवाने. तुम हम पे मरते हो दिल कैसे माने. सच्ची सच्ची कहो दो ना बोलो. सजन रे झूठ मत 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 बोलो. साहेब अरे स्वतःला दादा वानवते नसला. स्वतःला दादा वानवते नसला आणि बहिणीले पाहून घरात धसला.